हर साल 5 जून को विश्व पर्यावरण दिवस मनाया जाता है। इस साल पर्यावरण दिवस की थीम है प्लास्टिक प्रदूषण को वैश्विक स्तर पर खत्म करना। यह कार्यक्रम पर्यावरण और जलवायु परिवर्तन मंत्री पंकजा मुंडे की मौजूदगी में हुआ। यह अवधारणा केंद्र सरकार द्वारा अपनाए गए मिशन लाइफ से जुड़ी हुई है। मिशन लाइफ में पर्यावरण के अनुकूल जीवन शैली को अपनाया गया है। इसमें सिंगल यूज प्लास्टिक को खारिज करना और प्लास्टिक कचरे को रोकना शामिल है। पर्यावरण के लिए सबसे बड़ा खतरा प्लास्टिक से होने वाला प्रदूषण है। इस पृष्ठभूमि में मंत्री पंकजा मुंडे के नेतृत्व में राज्य सरकार का पर्यावरण और जलवायु परिवर्तन विभाग सिंगल यूज प्लास्टिक पर प्रतिबंध लगाने के लिए विभिन्न पहलुओं को लागू कर रहा है। इस अभियान की शुरुआत मंत्रालय से की गई और 5 जून की सुबह पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे के त्रिमूर्ति प्रांगण में प्लास्टिक के विकल्प के रूप में कपड़े के थैले वितरित किए गए। मंत्रालय के सभी प्रशासनिक विभागों के अधिकारियों और कर्मचारियों ने इस अभियान में हिस्सा लिया। साथ ही कई बॉलीवुड हस्तियों ने भी शिरकत किया। पंकजा मुंडे ने गिरगांव चौपाटी में सफाई अभियान में भाग लिया। वहीं इस मौके पर पंकजा मुंडे ने क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। वसुंधरा सजवण्यासाठीचं योगदान देण्याच्या दृष्टीने काही पावलं उचललेली आहेत। वसुंधरा दिनानिमित्त सुरुवात केलेली आहे। आज पर्यावरण दिन आहे। सर्वप्रथम मी पर्यावरण दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि असं आम्ही जे कार्यक्रम घेत आहोत त्याचे प्रतिसाद बघून माझ्या लक्षात येते की सामान्य माणसाच्या मनातला हा कार्यक्रम आहे। सामान्य माणसाची इच्छा आहे की सरकार, प्रशासन आणि शासन यांनी सुद्धा स्वयंसेवी संस्थांच्या बरोबर हिरिरीने भाग घेऊन याच्यामध्ये उपाय काढला पाहिजे। आणि आता अविनाशजी म्हणले की 1-2 वर्ष नाही पण एक टार्गेट ठेवलं पाहिजे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे आहे ते प्लास्टिक आपल्या प्रत्येक शहराचं, प्रत्येक विभागाचं आपण एक विलगीकरण करून त्याला रिसायकल करण्यासाठी, त्याचं डिस्ट्रक्शन करण्यासाठी आपण मिळवलं पाहिजे। आणि अवैध प्लास्टिक बनवणाऱ्या, म्हणजे जे एकल प्लास्टिक आहे ते बनवणाऱ्या उद्योगांना तशी कुठलीही परवानगी नसताना ते अवैध बनवतात, त्यांना बंद करण्यामध्ये यश आलं पाहिजे। तर आपण जे विचार करतोय की आपण एकल प्लास्टिक मुक्त, सिंगल यूज प्लास्टिक मुक्त असा आपला महाराष्ट्र, आपला देश बनवू, तर आपण सर्व त्याच्यामध्ये योगदान द्या। इव्हन मीडियाला मी आता आवाहन केलं होतं की मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले की लोक अगदी भरजरी शाल वगैरे मला देतात, काही ठिकाणी ग्रामीण भागात अजूनही साडी वगैरे देतात। तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही मला हे शाल, नारळ, साडी वगैरे काही देऊ नका, मला 11 पिशव्या द्या। म्हणजे मला कुठेही कोणी प्लास्टिक वापरताना दिसलं तर मी त्याला ती पिशवी देईन आणि ते प्लास्टिक त्याच्याकडे घेईन। अरे या पिशव्या मी पण घेऊ शकते, पण ही एक चळवळ झालेली आहे। आणि आता पर्यावरण विभागाने पण माझं स्वागत करताना मला 11 पिशव्या दिल्या। काल माझ्याकडे एसडीएम जॉईन झाल्या माझ्या जिल्ह्यामध्ये, त्या मला भेटायला आल्या, त्यांनी 11 पिशव्या दिल्या। आता मी जालन्यामध्ये कार्यक्रमाला गेले, त्यांनी 11 पिशव्या दिल्या। तर ही आता एक चळवळ झाली आणि या पिशव्या, कापडी पिशव्या जर आपण वापरायला सुरू केलं तर आपण प्लास्टिक आणि पॉलिथिनवर पूर्णपणे विजय मिळवू शकू असं मला वाटतं। तर सगळ्यांना मी शुभेच्छा देईन। फार काही भाषण करणार नाही, माझा आवाज बसलेल्या भाषण करून एवढंच सांगेन। खूप सुंदर स्लोगन्स आम्ही डिपार्टमेंटने केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे ते मंत्र आहेत। हे मंत्र जर आपण पाळले तर नक्कीच आपल्याला पर्यावरणाच्या त्या रूपाची प्राप्ती होत झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।